हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला ताईंनो, छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळ आज आहे ना, नाश्ता झाल्याच्या नंतर म्हणलं ज्यूसर थोडंसं साफ करावं, कारण बरेच दिवस झाले याच्यामध्ये ज्यूस बनवलेला नाही. आणि खरं तर ना, ज्यूस बनवण्यापेक्षा ना, ते ज्यूस बनवायला जेवढी मजा येते ना, तेवढाच कंटाळा ते ज्यूसरचे सगळी भांडे काढून क्लीन करायचा कंटाळा येतो. जर का त्याच्यात थोडंसुद्धा आतमध्ये थोडं काही राहिलं तर मग ते चांगलं नाही. त्याच्यामुळं मग ते घासायला फार वेळ लागतो. तर तेच काम इथं सकाळी चालले. आता बरेच दिवस झाले याच्यामध्ये बनवलं नव्हतं, आता बनवायचं आहे. मोसंबी घरामध्ये आल्यात मोठ्या, पण त्याला थोड्याशा टेस्टलेस आहेत, अशा जास्त गोड नाही येतं. तर म्हणलं मग आता हे ज्यूसशिवाय ऑप्शनच नाही आहे याचं. ज्यूस थोडीशी साखर वगैरे काळं मीठ टाकून ज्यूस बनवलं की पितीन. बऱ्याचशा 1-4-5 किलो तुमचे दाजी घेऊन आलेत, पण त्याला कुणी खायना झालेलं आहे. संत्री सगळे आवडीने खातात, पण मोसंबी थोडीशी मोठी साईज असली की त्याच्यामध्ये एवढी टेस्ट नसती, वेगळीच लागते ती कसं तरी. मग आता ज्यूस बनवण्याशिवाय त्याला ऑप्शन नाही आहे. खरं तर ना, फळं आहे ना, मला तर असे ज्यूस बनवण्यापेक्षा सालीसहित खाल्ली ना, म्हणजे साबूत जे फळं, तर त्याच्यातनं फायबर वगैरे मिळतं, तर ते चांगले असतात. पण आता घरात ज्यूसचे शौकीन असल्याच्या नंतर मग ज्यूस बनवावंच लागतं. ध्रुव, रुद्र आणि तुमचे दाजी हे 3 माणसं ज्यूसचे फार शौकीन येतं. मग ते डाळिंब असलं तरी त्याचं ज्यूस करून द्या म्हणणार, ॲप्पल असले तरी ज्यूस करून द्या म्हणणार. आता ॲप्पलचं जर 4 ॲप्पल जरी ज्युसरमध्ये घातले ना, तर त्याचे 4च गोड ज्यूस निघतं, सगळं निघून जातं, अजिबात चांगलं होत नाही. त्याच्यामुळे ॲप्पलचं ज्यूस मी अजिबात बनवून देत नाही. आणि विदाऊट पाणी टाकता बनवा म्हणतात. म्हणजे 1 किलो जरी ॲप्पल त्याच्या मशीनमध्ये जर घातले ह्या ज्युसरमध्ये, तर त्याचा ग्लासभर ज्यूस निघायला कंजूसी होईल, असा प्रकार आहे. आणि टरबूज झालं, काय कशाचा पण ज्यूस, फक्त ज्यूस लवर आहेत. 2 झाले, 3 झाले. हे ध्रुव आणि त्याचे डॅडी जास्त येतं, बाकी रुद्र थोडासा कमी आहे. तर चला साफ करून ठेवलंय. नंतर म्हणलं मग आता उद्या किंवा मग 4 वाजता ज्यूस बनवून देईल. इकडं ना आज गार्डनचं मेंटेनन्स काम बरंचसं दिवस चाललेलं आहे. सगळं सिमेंटची ॲलर्जी होती हातापायाला, कारण बराचसा टाईम इकडं स्पेंड केला जातो आजकाल स्टुडिओ इकडं शिफ्ट केल्यामुळं. आणि तुमचे दाजी पण जवळजवळ महिना झाला तसं सगळ्या मेंटेनन्सवरतीच आहे. तिकडचा पण जंगल व्हिलाचा पण सगळा मेंटेनन्स, इकडचा पण मेंटेनन्स. आता ग्रास कटिंग चालू आहे ही. परत आता याला 3 महिने लेकरासारखं पाळणं, जगवणं, पाणी घालणं, ह्या फार गोष्टी लक्ष द्यावे लागतात उन्हाळ्यात शक्यतो. आणि उन्हाळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे पाण्याचा. तर त्या सगळ्या गोष्टी उन्हाळ्यामध्ये सगळं जवळजवळ 1-1.5 लाख रुपयाचं पाणी विकत होतं झाडांना आमच्या. पण तसं आपण त्यांना, म्हणजे आम्ही ठेवूच शकत नाही, पाणी कमी पडू देत नाही उन्हाळ्यात. आणि किती पाणी दिलं ना तर तितकेच फ्रेश झाडं दिसत नाही, कारण ऊन तेवढं वरनं लागतं. तर अशा गोष्टी होतात. आणि दोन्हीकडे मांडल्याच्या नंतर भरपूर टँकर्स टाकावे लागतात पाण्याचे. त्याच्यामुळे पावसाच्या आतुरतेने आम्ही वाट बघत असतो. आम्हीच काय, प्रत्येक शेतकरी. आता आम्ही आमच्या झाडांमुळे वाट बघतो बाबा आतुरतेने, शेतकरी त्याच्या मालासाठी, पिकासाठी आतुरतेने वाट बघतो. तर असं प्रत्येकाचं असतं, पावसाची वाट पाहतात. बाकी आता सिटीमध्ये असल्याच्या नंतर काय वाटत नाही एवढं, पाऊस आला काय गेला काय. पण वाटतं कधी कधी बाबा सिटीमध्ये पण वातावरण थंड होण्यासाठी वगैरे. ते अशा पद्धतीचं किती हे ग्रास निघले. आता मला असं वाटतं हे खतासाठी वगैरे वापरत असतील हे अशा पद्धतीचं गवत सगळं कटिंग केलेलं. तर मग साईडनी जे कट केलं ते बघा कसं दिसतंय, म्हणजे हिरवं सगळं वरती काढून घेतलंय. पण आता ही परत फुटल व्यवस्थित अगदी ग्रास सगळी. तर तुमचे दाजी म्हणले मी पण चालून बघतो. मी म्हणलं पहा तरी तुम्ही पण चालून कसं होतंय काय. तर ते म्हणले मी पण चालून बघतो थोडंसं मशीन. तर सगळा जो कट केलेला जो घास आहे, जे गवत आहे, ते तिथं बॅगमध्ये पडतं. जवळजवळ मोठीच्या मोठी एक बॅग भरलेली आहे. बघू द्या काय ते हायलायटर. काय आहे पेंटिंग हायलाइटर हे टाइल्स आहेत. हा, वॉशरूम टाइल, वॉशरूमच्या टाइल्स आमच्या स्टुडिओला अशा. बघू द्या माशाच्या. ताई आपल्या बाथरूमच्या टाइल्स बघ. चल इकडे तू साडी नंतर बघ. इकडे थांबा ना, बघून द्या तिला ताईला. हे बाहेर बघ रे, आता बाथरूमची स्टाईल लयच भारी आणलंय बा. आमच्या किचनला फरशा आहेत अशा. बघून दे ग. ते वेगळं इकडे बरं सेम आहे का, बघू द्या.
याच पेंटिंग म्हणून लावलं मी भारी बाई. हम्म? छान आहे ना, हम्म. मस्त आहेत गाड्या. वह निकालना उसको भी. वो काय प्लेन आहे का भैया? वह निकालना. झाले टाकले की इकडे फरशी. हम्म. झालंय ऑलमोस्ट स्टुडिओचं काम कम्प्लीट. नाही जात ग बाई, आत नाही जात. आता फक्त लाईट फिटिंग, फरशा वगैरे झाल्यात बघा. तिकडे पार्सलचे आमचे ढिगारे पडलेले आहेत. आणि हा बघते बाई, बघते. हे काय ढगाचं आहे का? आसमान बाथरूम मध्ये आसमान. नाही आसान. हा लोकांच्या किचनला फरशा नाही तर इकडे बाथरूमला फरशा चालल्यात. मी तर अचानक करते बाई असा. हा? आता एवढे मेहनत करून राहिले म्हणल्यावर थोडं पण माझं प्रोफेशन नाही तिथे. बाथरूम मध्ये एखादी पुरी म्हणतात काय पुरी म्हणतात तिकडे गेले मोकळ्या मनाने करमलं पाहिजे. नाही का बाथरूम मध्ये शिरणार फरशा बघू बाहेर सुद्धा राहणार पोरी. तू आहे ना बाहेर वाढायला त्यांना. हा? ही कशाची आसमान? पार्सल भरले नाही अजून आज. होय? गाडी आली पार्सल भरले नाही अजून. पार्सल भरा मीना मग मछली के नीचे आएगा ना. मछली रहेगा किसमें. ये मछली के नीचे म्हणजे ते सीन आहे ते तसा क्रिएट होणार आहे का? अच्छा हा हा अच्छा हाँ असं. और एक बीच में टाइल होगा मुझे लग रहा है. हाँ वाइट आएगा. और एक बीच में बीच में व्हाइट आएगा क्या? हाँ अच्छा है अच्छा. साध्या आणायच्या तर काय एवढे साधे जाते. साध्या आहेत. एवढे नाही. साध्या कायच्या? साध्या आहेत का? साध्याच भाऊ मग साध्याच म्हणतो. साध्या काळ्या फरशा आणायच्या. या वया घासणार नाही एवढं मन लावून रोज. हा घासदार नाही म्हणून त्याच्या मागे नाही तुम्ही तुमचं क्लिनिंग ठेवायचे ते प्रॉपर. हा मग काय नाही ठेवू ना आम्ही. आता हे कधीपर्यंत देते कम्प्लीट करून आपल्याला? एक्सटर्नल वालपुट्टी करायची. हा तिथे आज उमराचं झाड जातो तिथे दत्त महाराज बसलेले हा आणि पुढे नवनाथ बसलेले त्यांचं ते चाललेलं वाटप जेवणाचं ते फोटो करायचा का पेंटिंग? फोटो करायचा पेंटिंग हे 2 दिवस सांगा त्यांना, 2 दिवस सध्या करून लय करतील ते. म्हणजे आपल्याला पाडव्याला शिफ्ट करता येईल तिकडं. आहे का नाही? पाडव्याला होऊन किंवा पाडव्याच्या पुढं पाडव्याला थोडस काहीतरी करून shift करू आपण बरोबर. नॉर्मल कळस पूजा करायची पंडित काकांना बोलून. हा झालं ना तर मग पूर्ण इकडं जागा नाही ना पुरत तिकडं आम्हाला. आणि त्यांना डिस्टर्ब होत त्यांच्या ऑफिस मध्ये. आणि आमचं काय कुठं काय फेकितो आम्ही. मला स्लॅब त्याच्याऐवजी काही फुलवंती साडून कोणती साडी ते देतो. मग ते इथं काही डिस्टर्ब नाही मला. ऑफिस मध्ये सगळ्या साड्या भरून टाकल्या सगळीकडे साड्या म्हणून त्यांना म्हणलं तुम्हाला बांधून देतो पण इकडे माझ्याकडे काय साड्या आणणार लय मोठं झालं बघा ना आतमध्ये जाऊन. पलीकडं घरी भेटलेलं मागच्या भेटली ती. नाही नाही मागचा लय मोठा रूम झालाय. तुम्हाला इथूनच पार्सल करायची आता. कोण दिली कोथंबीर? कोण आणली? हा अरे रस्त्याला उभं होतो मी, रस्त्याला उभं राहिलो 1 तास तर कोणी ना कोणी काही ना काही देऊन जाणार ना. राहा ना मग तिथं उभा. थोड्या वेळ उभा राहा जबरदस्ती. हा त्याची काढलेली फ्रेश आहे ना. त्या दिवशी त्याच्या वावरात कोथंबीर गोळा करत होते त्यांनी बघितलं काय काय पाहुणे एका मागे एक. त्याच्यात नाही कोथंबीर त्याच्यात इथे या साईडला. हा इकडे या. आता उद्या भंगारवाड्याला देऊन टाकायचं सगळं. हा भंगारवाडा येईल काय तुमचे पैसे त्या डब्यामध्ये जमा करा. नाही ते आपल्या स्टाफला चहा पाण्याने देतो मी. आम्ही बिस्किट साखर इथून आणावं लागते ना. आमचे खाते तिथे दुकानात उधारीचे. होय मनीष ताई इकडे. तुमचं एवढं त्याच्या साड्याच्या कवरवर भागत आहे सगळं. हा आण का आरती तिला वडून. ते पेट्या शॉर्ट आउट करायच्या. तुम्हाला सांगू तू याच्यातली आहे ना काय रे आता सोडू नका लगेच बरं का. नाही हात नाही लावून देते मी पाहिलं कॅमेऱ्यामध्ये जेवणाबरोबर काय रे खातो. चल जुट्टा नाही आम्ही एक काही तुडी त्याला कच्चा त्याची. गुलाब आहे ना गुलाब. हा गुलाबाला मी त्या दिवशी स्पेशली टाकलं त्यामुळे किती फुलं आले सुंदर सुंदर. फुलं नाही तोडीत कोणीच नाही तोडीत. तो पुरी कुणीच फुलाला हात नाही लावित माहिती का. मी सांगितलेले फुलं नाही तोडायची. आणि हे बघा काय रे थोड्या पण खैर तुम्ही तोडू नका. नाही तोडी आताच नाही. आम्ही थोड्या मोठ्या झाल्या तोडणार. त्या टिकल्यात कैऱ्या नाही तर लई कैऱ्या गळाल्या होत्या त्याच्या. आम्ही स्पेशल माणूस आहे ना. मँगो ज्यूस करायला ठेवणार आहे रोज भर. स्वाती कशी उड्या आणते आहे का. हा रत्नागिरी हापूस. रत्नागिरी हापूस ना स्पेशल. रत्नागिरी सातारा कोल्हापूर कोणचं गाव नाही आलं इथं. नाही नाही हे सगळे रत्नागिरीची. ह्यो कोणचा आहे? सातारा. ह्यो कोण बारीक काय
अरे त्या टप्प्यावर येणार हे आपण खाऊन टाकलो का लगेच हा हे खाऊन थकलो का ह्यो येणार. त्याच्यानंतर हा येणार याला फक्त त्याच्यानंतर हा येणार बघा तुम्ही टप्प्यावर खरंच आहे का? हा 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 हे बघ, हे झालं त्यानंतर हे छोटा झाला त्यानंतर हे छोटा आणि इकडे याला फक्त वार येतो आता इकडे हा खरंच ना गं? हा त्या हे खोटं नाही तुम्ही लाईन वर लावलेत ते म्हणजे तुम्हाला वर्षभर कैऱ्या खायला भेटा नियोजन बंधक नवरा आहे माझा लय बाई. दाजीची लई तारीफ चालली अगं अख्ख्या युट्यूबवर. होय काय म्हणता नंदनबाई? याला फक्त 12 आलाय हा याला फक्त आता 12 आलाय म्हणजे याला टाइम लागेल म्हणजे कैऱ्या तुम्हाला वर्षभर खायला भेटेल. म्हणजे ते झाड संपलं का मग ते झाड याला तर ऐक ना मग ते झाड याला सुरू व्हायचं आहे याला बार यायला सुरू व्हायचं आहे. पाला फुटला याला आम्हाला घर आहे का नाही जाणं म्हणा घरी आम्हाला बी जायचंय घरी ती गेल्याशिवाय जात सगळ्यात आधी ह्यो आंबा मग त्यो संपला का त्यो मग सगळ्यात जास्त ह्यो आणि याला तर अजून बार यायचा आहे. हा देव ना काढून कामावले तू म्हण ना तुझ्यात आहे हिंमत. हा माहित आहे पण ते मला तुझ्यात आहे बाई तुझ्यात लय कमीच नाही तुझी उलट थोडी हिंमत आम्हाला काढायची आहे ऐक ना, पण ती काही निघा ना. नारळाचं काय झालं माहिती का इकडे तुझी हिंमत जरा कमी करायची आम्हाला पण ती कमी नाही होत. याला एक नारळ होता कुठे गेला न्याला कोणतरी ह्याला ते कामावले केले कामावले ते एक दिवस फोडीत होता त्यांनी काहीतरी आता येतील याला औषध ते सगळं झालं. हम्म. बुवाजी संग नव्हता का अंग त्यांनी नेले का हा सोडीत होता दुपारी पाणी प्यारा त्याचं काढा गुणाचा नवरोबा काढा बाई हाय है ना. म्हणून जग नाही कुडार हे करीत चाललेले लोक माहिती का दाज ते बघा त्याला किती नवीन पाली फुटली त्या याला कडीपत्ता त्या उद्या आहे ना ते लेबरच्या खांबावर सगळं काढायला लागणार आहे गवाळं. है ना. खालून ते कट करून काढीन लाईट. इथं ना झाडाच्या वायरीवर बघा ना तारींवरती सगळं वेल गेले जंगली वेल. मला इतका खर्च झाला आणि ते चुली एक दिवस प्रोग्राम ठेवा राव मनीषा ताई का वाटायचं सांग बाई. लई लई चुली आय एम ऑलवेज रेडी. मला लय इंटरेस्ट आहे. झाला त्याचा काहीतरी फायदा नाही झाला तर मजा येणार ती नाही फायदा केला यार आम्ही खाल्लाय तिथं करून नाही आता एवढं एकदाच केलं ग मनीषा ताई आपण दोनदा हा दोनदा केलंय केल्यापासून. हा आता आपलं हे पाडव्याला झालं ना मग ही सगळी सफाई झाली ना मग आपण करू मस्त इथं चुलीवर बाजरीच्या भाकरी करू. हा आणि अक्काचं आपलं वर्ष तर झालं ना 31 मेच्या नंतर आपलं 11 मेच्या नंतर हा 11 मेला तर आपण सांगू सबस्क्राईबरला जेवढ्या जवळच्या असतील ते अटेंड करतील येतील हा त्यानंतर मग आपण एक ते लय सबस्क्राईबर म्हणले ना गेट टुगेदर एक ठेवा नाही का असं काहीतरी प्रोग्राम तर बनवा का येता येईल म्हणजे दुपारचं फक्त असं वन डे इव्हिनिंगला परत ते नाही असं तसं मग काहीतरी आपण करू एक नाही का जाऊ दे आहे सगळ्यांची इच्छा तर मग करायला पाहिजे. आणि ह्या वेळेस आता मागच्या वेळेस जसं आपण सगळ्यांनी सहभाग घेऊन गौमातेला यांना तरी हेल्प केली ना यावेळेस मला एक सोडून आपण 2 गौशालेला थोडी मदत करू म्हणजे सगळ्यांचा सहभाग जर झाला त्याच्यामध्ये तर आपण करू. आता उन्हाळा सुरू झालाय. मागच्या वेळेस आता उन्हाळा सुरू झाला ना व्हिडिओ खाली कमेंट होती की मागच्या वेळेस तो गोमातेच्या तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ वगैरे घेतले त्यांना मग चारा विरा सगळ्यांनी मदत केली मग ह्या वेळेस त्यांना पाणी आहे का चारा आजूक आहे ताई. असं काहीतरी चारा पण आहे त्यांना पाणी पण आहे ते मी पाहिले. आता ते एक गौशाला आहे आणि अजून एक गौशाला पाहिली दोन्ही गौशालेला आपण जाऊ की त्यांना थोडस दिक्कत भासती जास्त आले. मागच्या वेळेस काय झालं त्या गाय ताज्या एकदम माझ्या लय छान झालं त्यानंतर. आपल्याला यावेळेस गाय पहिल्या त्याला येऊ लागतं ना म्हणते आले आता त्यांना वाढेल म्हणजे वाटतं ना. आणि इथला तर ह्या इथल्या गाय आहेत ना तिथं हे होतं ना गोवर्धन पूजा त्या दिवशी त्यांना जानकी तिथं दिलेली आहे. हा त्यांना मग गोवर्धन पूजा होती ना त्या सगळ्या गायांच्या गळ्यामध्ये एकच टाईपचं धागा त्यांच्या पायामध्ये एकच धागा त्यांना सगळ्यांना मोतीचूर लाडू होते खायला. ते मला म्हणलं गायांना कुठं मोतीचूर लाडू मला हा आम्ही नेऊन दिले ते ताई नव्हती व्हिडिओ नाही केला आम्ही. एक दिवस खावर त्यांची गोवर्धन पूजा होती गायची पूजा तर हा त्या पूजेच्या दिवशी सगळ्या आज गोशाळेतल्या थोडं छोट्या गोष्टीमधूनच समाधान सुख भेटतं काय त्याला बाकी. आणि आम्ही काही तवा व्हिडिओ घेतले नाही काय नाही अशा कामाचे व्हिडिओ नाही घेत आम्ही. बाकी पण मंदिरा पुढं काय असन ते गोरगरीब बसते तिथं बी किती कबाऱ्या काही त्यांना दान केलं कुठं काय साड्या दे पण तसे व्हिडिओ आम्ही कधीच घेत आणि गौशाळेत आम्ही तुमच्या दाजींना नाही आवडत ते घेतलेले ते दिलं तर ते दाखवायचं नाही आणि बोलायचं नाही. आणि गौशाळेचा आम्ही का घेतला गौशाळेचा म्हणून घेतला की सगळ्यांना त्या पुण्याचा हिस्सा भेटावा नाही तर आम्हाला तुम्ही नंतर म्हणले आम्हाला जर बोलले तर आम्ही 500-200 रुपये दिले असते. म्हणून मी ती एक गोष्ट म्हणली ते सगळ्यांना सहमतीने झालं पाहिजे. सगळ्यांना जर कोणाची इच्छा असेल तर गौपूजा त्यांना त्यामार्फत ते सुख भेटू आणि त्याच्या पुढच्या वर्षाच्या आतमध्ये आपण गायांसाठी एक चॅरिटेबल ट्रस्ट करणारच येतं हा ते चालू मग ते टेन्शनच नाही कोणत्या त्याच्यामध्ये गाया
अनाथ मुलं, त्यानंतर अपंग मुलं, त्यानंतर ज्यांना शिक्षणाला त्याची प्रॉब्लेम चालू आहे प्रोसेस. तिथं बरेचसे आम्ही डॉक्युमेंट्स वगैरे हे केले तर 1 महिन्यामध्ये होईल I think. 1-2 महिन्यात होईल. ते जर झालं समजा 4 महिने लागू शकते पण कसं असतं पण ते ट्रस्ट आपला स्वतःचा चॅरिटेबल ट्रस्ट बनन, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये. ते फंडिंग वगैरे हे ते स्पेशली गायांसाठी केलं आम्ही हे. स्पेशली गाया बाई, म्हणजे ते मागच्या वर्षीपासून आमच्या डोक्यात होतं. नाही, गायांचं आपण सगळं ठेवू ना. ट्रस्ट मध्ये 4 ऑब्जेक्ट म्हणजे 4 आपण कॅटेगरी घेऊ शकतो ना. मग आपण गायांचं ठेवू, त्यानंतर अनाथ मुलांचं ठेवू, अपंगाचं ठेवू, अशा गोष्टी. आणि जे ज्यांना शिक्षणाचं म्हणजे पुढे जाऊ ते शिकू शकतात, पण त्यांच्याकडे म्हणजे कॅपेबिलिटी आहे, पण पैशामुळे आपण हेल्प करू. म्हणजे स्वतः समाधानी झाल्यानंतर आयुष्य थोडं जरा वापरलं पाहिजे अशा कामासाठी बी. थोडं जरा बरं वाटतं. मग त्याची 80% प्रोसेस झाली आहे आमची हा, झाली. चॅरिटेबल ट्रस्टची. अजून 20% बाकी आहे. पण आता गौशाळेसाठी आपण सुरू करूया कधी माहिती का? आता मार्च महिन्यामध्ये सगळ्यांना आहे. अजून मी पाण्याची चौकशी केली. 1 एप्रिल नंतर आपण ते प्रोसेस करूया. ज्याला ज्याला हेल्प करायचं तर करण. आपण परत तेच सेम करूया. तुमच्या नावानं बी काय, आमच्या नावानं असं गायांच्या 2 गौशाळा. जास्त नाही आपण कव्हर करू शकत, पण 2-3 तर आपण कव्हर करू. काय प्रॉब्लेम 2 तरी करू शकतो बाबा. समजा आता आमची ती जानकी होती तिथं, त्याला इथं म्हणजे घरी कोणी ते पाहिला असं न का. आता तिथलच्या गोशाळेचं आपण असं करू का, ते जे गौरी आणि जे ते धूप विकतात गायच्या शेणापासून, तर ते विकत घ्या ताईंनो तुम्ही. म्हणजे काय होईल, ते विकत घेतल्याने ते तुमच्या त्यांच्या चाऱ्याला मदत होईल. आता म्हणजे त्यांना आम्ही सांगितलं असा संकल्प तुम्ही याच्यातून. काय होतं, आता मी बिझी असतो हे कामामध्ये बिझी. ती गायला एक लेबर कधी कधी काय होतात, टिकतात नाही का, 1 महिना बिलकुल सोडून जातात. मग तिला ते फिरावेला त्या टायमाला कधी बिझी असलो, त्यामुळे तिचे हाल होण्यापेक्षा मी म्हणलं नको, आपली जी नजदीकची गौशाळा आहे आमच्या तिथे ठेवली. चुकल्यावानी पण राहायची तिला कळपातली सवय होती. मोठी झाली फिरायला, ती मध्ये मध्ये तिला भेटायला मी जात असतो. मग त्यांना काहीतरी घेऊन जात असतो. लाडूच घेऊन जातात मोतीचूर. आमचं जाणं आहे ना, आमचंच लय बिझी शेड्यूल चाललं नाही तर आम्हाला ध्यान होतं तिचं. गेटच्या आत घुसलं का गोट्याकडे बघितलं का ध्यान होतं. पण काय नाही, सेफ आहे. आपले नातेवाईकच आहेत ते, काका तिथं ते सांभाळ. मग त्यांना त्यांचाच प्रकल्प आहे ना असा का, गौरी म्हणजे शेणाची गौरी सिटीतल्या लोकांना मिळत नाही. आणि पुन्हा गाईच्या शेणापासून बनलेला धूप इतका छान आहे. त्यांनी आम्हाला सॅम्पलला पण आणून दिला. पण मी त्यांना म्हटलं, जरी सिटीमध्ये एखाद्याने आपल्याला गौरी मागितल्या तर ते पार्सल पाठवलं. म्हणलं तुला म्हणते झेपणार नाही, त्यामुळे गौरीचं नका करू. धूप आपण बोलू शकतो, धूप देऊ शकतो. धूपचं काय छोटं पॅकेट राहतं. आणि धूप पण छान बनवलं टाकू त्यांनी शेणापासून. धूप जे देवा पुढे जाळतो ना, ते शेणामध्ये सेंटेड हे टाकून छान बनवले. परफ्यूम थोडासा टाकून ते करतात. ज्याला मिसरीत घालायची राख तिथे एकच नंबर आहे. काय न घ्या तुम्ही. मिसरीत राख घालून मिसरी लय भारी लागेल. गौरीची बाई कोणाचं काय मिसरीचं पडलंय या बाईला, बघितलं का? चल लय उशीर झाला, तिरवण खाल्लेलं नाही काही. स्वामी समर्थांचे श्रवण करी सद्गुरू. तर आज सकाळ सकाळ ना आमच्या वस्तीवरती आहे ना 5 पायाची गोमाता आलती आणि एकदा आमच्या घरी पण आलती बघा तिकडं. तर आवर्जून आम्ही व्हिडिओ घेतला होता. तर हे जे गोमातेचं जे 5 पायाच्या दर्शन असतं ना, ज्याला हळदी कुंकू लावून पूजतात, त्याला पूजन केलं जातं, त्याला स्पर्श केला जातो, तर ते खूप नशीबवान मानलं जातं. कारण 5 पायाची जी गाय आहे ती खूप कमी 500 गायातनं एक अशी वगैरे पाहायला मिळते आपल्याला. आणि त्या गायीचा खूप थाट असतो पहा. गाडीमध्ये सगळेजण असं ते म्हणजे जे यांच्याकडं आहे ते घेऊन फिरतात. मग सगळे लोक त्यांना त्या गायीसाठी कुणी धान्य, कुणी चाऱ्यासाठी, कुणी हळदी कुंकू लावून अशी त्याची छान पद्धतीने पूजा केली जाते पहा. तर सकाळ सकाळ वस्तीवरती आलती तर सगळेजण घरातनं बाहेर पडून गायीसाठी हळदी कुंकू लावून गायीची पूजा करत होते. तर पायाच्या गोमातेचं दर्शन झालं असेल. तर आजचा व्हिडिओ ताईंना इथंच थांबूयात. पाहिल्यानंतर आम्हाला पण खूप फ्रेश वाटलं. गेल्या वर्षी ही गोमाता आमच्या इथं आली होती 5 पायाची. त्याच्यानंतर आता म्हणजे वर्षातनं एकदा ते
येतात. तर चला, तुमचं सुद्धा आय होप दर्शन ह्या व्हिडिओतनं झालं असेल आणि तुम्हाला पण छान वाटलं असेल. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना. बाय.